ये मॅन ऑफ द मॅच सोहेब आणि कॅमेरा बॅन जरूर आता झूम करेन. अगदी अजितजी गायकवाड साहेब यांचे शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देतोय. वा, याला मेहनतीचं फळ बोलतात. सोहेब बोलावं लागतं, जर प्राइज भेटलं तर बोलावं लागतं. मॅच गेली होती भाऊ, तू टॉस करायलाच दुसरा कॅप्टन पाठवलास, काहीतरी नवीन कराय. तू असं विचार केलास की कॅप्टनला मी टॉसला लागतोय, मॅच आम्ही हारतोय, नवीन कॅप्टन पाठवलास. काय मनामध्ये काय होतं, दडपण होतं मनात? ते म्हणतात नाही की लक लागतं. मग मी टॉसला यायचं तेव्हा 2 टॉस मी काय पहिल्यांदा दोन्ही पण टॉस हरलो मी, म्हणून मी काय म्हटलं की दुसऱ्या प्लेयरला टॉसला घालूया आणि तो टॉस जिंकला आणि आम्ही फिल्डिंगचा डिसिजन घेतला. वाव. आणि जेव्हा बॅटिंगला होता एका साईडून विकेट चालू होत्या आणि दुसऱ्या साईडून तू एकटा उभा होता, तेव्हा काय होतं मनात? काय नाही, मला माझ्यावर कॉन्फिडन्स होता पूर्ण की मला स्ट्राईक आला तर मी मॅच संपवणार. तरी पण नशिबानं लास्ट ओव्हर आली, मी आलीच मला. आपल्याला हाणामारीच आवडते? तसं काय नाही, हाणामारीचा विषय काय नाही, पण झाली मॅच, चांगली झाली. खूप छान खेळला, अप्रतिम खेळला. आणि थँक्यू सो मच. सेकंड मॅचकडे जातोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये अनिलजी मडेकर सर यांच्या वाणीमधून ऐकूयात मॅचची संपूर्ण कहाणी. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून ऐकलात. मॅचच्या दिशेने वळूया. जो सामना इथून पुढे रंगतोय ना, एका बाजूला संघ आहे एळापूर, एका बाजूला संघ आहे मांगले. मांगले टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग टीम एळापूरला आमंत्रित केलेला आहे बॅटिंगसाठी. एका बाजूला बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिलीत ना, कमी गतीचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? परंतु काही नैसर्गिक अडथळे आहेत. विद्युत तारा मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि नशिबाची साथ फलंदाजाच्या पाठीमागे आहे. सुदैव मयूर पन्हाळकर यांचा, दुर्दैव विजय पावले सरांचा. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन म्हणून विजय पावले सरांना आपण ओळखतो, एका बाजूला नवी मुंबई आयकॉन मयूर पन्हाळकर, एका बाजूला रवी सावंत. मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व आहे. पंचांनी कळवले की दिशा आहे खराब, हा आहे व्हाईट बॉल. निश्चित थोडेसे निराश आहेत या बॉलच्या पाठीमागे. डावीशी सोडून देणारा बॉल आहे. रफ्तारचा राजा, भन्नाट वेग ज्यांच्या गाठीशी आहे. हा जो बॉल आहे, ज्या बॉलने आपण खेळत आहोत आणि किंबहुना ही मॅच रंगतीये. षटक क्रमांक 1. आतापर्यंत आपण दोन्ही संघांचा आढावा घेतला ना, एळापूरने 2 सामने खेळलेले आहेत आणि दोन्ही जिंकलेले आहेत. एका बाजूला मांगली टीमने 2 सामने खेळलेत, 1 गमावला 1 जिंकलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. पहिले षटक म्हटलं की रिकाम्या जागा भरा, म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत, एक डीप मिड विकेट, एक वाईडिश लॉंग ऑफ. हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. स्ट्रायकर एंडला. बॅटिंगसाठी आता रवी सावंत तयार. यावेळेला वेग आहे आणि वेगाचा रवी सावंत यांना प्रभावित करतोय आणि पंचांचं बोट आकाशाकडे आहे. पहिल्या विकेटचं पतन आणि फलंदाज रवी सावंत क्लीन बोल्ड त्रिफळाचीत होत आहेत. भन्नाट वेगाने हाताळलेला बॉल विजय पावले यांचा यष्ट्यांचा वेध घेतोय आणि रवी सावंत यांना त्रिफळाचीत केलंय. क्लीन बोल्ड, जबरदस्त बॉल. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की पहिल्या षटकामध्ये 1 गडी गारद केलाय, 4 धावा खर्च केलेले आहेत आणि 4 बॉल हाताळलेले आहेत. आतापर्यंतचा मांगली टीमचा इतिहास जर तुम्ही पाहिला ना, आतापर्यंत 2 टॉस त्यांनी गमावले आणि बॅटिंग त्यांच्या वाटेला आली होती. परंतु हा तिसरा सामना हा संघ खेळतोय. टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा हा संघ पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करतोय. एका बाजूला एळापूर टीमला आतापर्यंत आपण चांगला खेळ करताना पाहिलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती आता मिथुन मस्कर, खिरवडे, न्यू मराठवाडा या टीमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. रत्नागिरी पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि सकाळी त्यांनी चमकदार खेळ केलाय खरा, परंतु आज क्रमांक 3 वरती बॅटिंग. बॅक टू द बॉलर. समोरच्या बाजूला मिडॉन आहे. सर्कलच्या आतमध्ये बॉल थांबवण्याचा प्रयत्न, एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतीये.
गोलंदाजीमध्ये जी काही विविधता आहे, जे काही वैशिष्ट्य आहे ते अंमलात मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न विजय पावले यांनी केलेला आहे. मांगले गाव, 32 शिराळा तालुका, सांगली जिल्ह्याचं नाव साता समुद्रापार घेऊन जाणारा खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन विजय पावले सर. या बैला या बॉलला सन्मान दिलाय. नजाकत होती या फटक्यामध्ये. एक सिंगल धाव आलेली आहे. अनेक युवा खेळाडूंना त्यांनी संध्या अनेक वेळा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आहेत 6 धावा. विजय पावले यांनी पहिले षटक हाताळलं, 6 धावा दिला, एक गडी गारद केला. एका बाजूला कुसायवाडीचे मयूर पन्हाळकर आहेत ज्यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 3 बनवलेले आहेत. एका बाजूला मिथुन मस्कर जे खिरवडे या गावचे आहेत, बॅटिंग करतात. 1 बॉल 1. ओव्हर नंबर 2 कडे आपण वळूया. एका बाजूला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला पहिला शतकवीर म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते मयूर पन्हाळकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. परंतु आज कशा प्रकारे खेळ त्यांचा बहरेल ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक टिपली आहे ते मांगले गावचे सनी चरापले ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक टिपली. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया. हा फटका लॉंग ऑफला, झडप पडल्या अपुरी. फटका आहे कडक, बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. सरळ 6 धावेंसाठी बॉल सीमारेषा चिरतोय. या बॉलची उडान, 6चा लगान. आलिया पावली या बॉल वरती केले आक्रमण. मयूर पन्हाळकर, षटकारांचा कुसायवाडी ब्रँड. आडबा बॅटने पायावरती खाली बसले होते परंतु बॉलच्या मिनिट पर्यंत जाऊन पोहोचू शकले नाहीयेत. आधुनिक काळाचं क्रिकेट आपण बघतोय आणि आधुनिक काळामध्ये या प्रकारचे फटके फलंदाज खेळणं पसंत करतात आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न एका वेगळ्या धाडणीचा होता. परंतु एका बाजूला मनसुबे सनी यांनी ओळखले. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. कमी गतीचा बॉल बॅकफूट वरती गेलेत, पंच केलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. अखेर शेवटच्या क्षणी बॉलचा अंदाज घेतला, बॉलची फेकी केली आहे परंतु फलंदाजांना 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत. एका बाजूला मांगले टीमला रणनीती आखावी लागेल मयूर पन्हाळकरांच्या विरुद्ध. डावपेच नव्याने आखावे लागतील. एका बाजूला मयूर पन्हाळकर 6 बॉल 11. मिथून बॅटिंग करताना 1 बॉल 1. सनी पुन्हा तयार. डावकुरे हाताचे एक भेदक गोलंदाज आहेत. गती कमी आहे परंतु अचूक टप्प्यावरती भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये सनी करतायत. 3 बॉल टाकलेले आहेत. 8 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत. एका बाजूला करंट रन रेट आहे 9.33 चा आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण चर्चा केली ना तर तो आहे 36 चा. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती. थोडासा बॉल पाठी ओढला, बॉलला थोडीशी उसळी प्रदान केली. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. आता या षटकामध्ये काहीच बॉल शिल्लक राहिलेले आहेत. सनी पुन्हा तयार होतील. 4 बॉल टाकलेले आहेत. धावसंख्या आहे 15. एक गडी तुम्ही पाहताय, अनुभवताय आमदार चषक 2024. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मनसुबे काही वेगळे होते परंतु हे मनसुबे ओळखले सनी यांनी आणि हे मनसुबे उधळून लावलेले आहेत. आलाय तो डॉट बॉल. एका बाजूला मिथुन मस्कर यांचा प्रयत्न होता. आपण पुढील टॉस अनाउन्स करूया आणि मॅच क्रमांक आहे इथून पुढे 8. मंदूर विपक्ष पनुमरे वारून. आपल्यामध्ये 8वा सामना होत आहे. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. मॅच क्रमांक 8 मंदूर विपक्ष पनुमरे वारून आपल्यामध्ये हा सामना होत आहे. धावसंख्या आहे 2 षटका अखेरीस. प्रथम बॅटिंग करताना टीम इळापूरने बनवलेल्या आहेत 16 धावा, तब्बल 1 गडी बाद. आणि 16 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय सांगितलं जातं तर याच्याबद्दल आपण चर्चा करूया. 16 वर्ष 205 दिवसाचे असताना गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी क्रिकेट विश्वातला पहिला सामना खेळला होता आणि वय होतं अवघं 16 वर्ष 205 आणि सामना खेळला होता 15 नोव्हेंबर 1989 ला अगेन्स्ट पाकिस्तान. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज तयार होतील ओमकार पाटील.
परंतु स्ट्रायकर एंडला बॅट्समन मिथुन मस्कर खिरवडे. कमी गतीचा बॉल डावीशी सोडून चाललाय. पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे. एका बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जर सकाळपासून पाहिलं तर कोल्हापूरचे नामवंत पंच आहेत. मुख्य पंच सुरेश सर आहेत. स्क्वेअर लेग पंच वैभव सर आहेत. ओमसाई MTCचं एक चांगलं प्रसारण आहे ज्याचा आपण सर्वजण आस्वाद घेतोय. अक्षय शेठ म्हात्रे असतील किंवा त्यांचे कॅमेरामॅन प्रसन्ना नीरज असतील किंवा स्कोरिंग मध्ये सकाळपासून संतोष चव्हाण आणि आयोजन समितीने घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थानं त्याचं फळ मिळते. पहिल्याच दिवशी एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळते. हाय व्होल्टेज मॅचेस तुम्हाला बघायला मिळाले. काही सामने असे होते ना की शेवटच्या बॉल पर्यंत गेले, परंतु इथे धावफलकावरती धावा आलेले आहेत तब्बल आता 18. एक गडी बाद. या ओव्हरमध्ये अजूनही बॉल शिल्लक आहेत तब्बल 5. ओमकार पाटील विशेष काही करतील का या मॅच मध्ये किंबहुना या ओव्हर मध्ये, याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. एका बाजूला धावसंख्येची गती वाढली जाईल का, ज्या प्रकारे गोलंदाज धावतो या सर्व गोष्टींचा आढावा. यावेळेला हेलिकॉप्टरचं उड्डाण, गोलगट्टम लकडपट्टम या स्पर्धेतला सर्वाधिक मोठा षटकार मारलाय पठ्या कुसाईवाडीचा. नाव मयूर पन्हाळकर आज मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धुमाकूळ घालतोय. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया. कुसाईवाडीचं क्रिकेटच्या पटलावरचं गाजणारं नाव मयूर पन्हाळकर. हेलिकॉप्टर स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे बॉलने घेतले भरारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. हा आलाय टिपिकल मयूर पन्हाळकर स्ट्रोक षटकार. जबरदस्त फटका, सर्वाधिक मोठा षटकार या स्पर्धेतला कुणी मारला तर मयूर पन्हाळकर. कुसाईवाडी यांच्या नावाची दखल घ्यावी लागेल. जबरदस्त फटका, प्रेक्षकांची मन जिंकणारा एक नेत्रदीपक. मनसुबे काही वेगळे होते. पाठीमागे बॉल ओढला, वाईट बॉल आहे, थोडस दडपण आहे, परंतु ज्या प्रकारे फटका खेळला अप्रतिम लाजवाब फटका. हेलिकॉप्टरचं उड्डाण, गोलगट्टम लकडपट्टम देत दनादन फटका होता. सीमारेषा पलीकडे गेला सरळ 6 धावेंसाठी. क्रिकेट विश्वातला सर्वाधिक मोठा षटकार कुणी मारला तर मॅन फ्रॉम पाकिस्तान शाहिद आफ्रिदी. 158 मीटरचा षटकार त्यांच्या बॅट मधून आलेला आहे. आणि IPLचा विचार जर केला ना, LB मॉर्कल या नावाची दखल आपल्याला घ्यावी लागते. धावसंख्या आहे 25 धावा, एक गडी बाद. 2 बॉल आहे. पण आत्ताचा बॉल काय आहे? ओके, आपण चेक करूया. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे हा बॉल. बस सकाळपासून जर आपण सामन्यांचा आढावा घेतला, 6 सामने झालेले आहेत. त्याच्यामध्ये एळापूरने पहिला सामना जिंकलेला आहे, दुसरा सामना मंदूरने जिंकला, तिसरा सामना पनुमरे वारून या टीमने जिंकला, चौथा सामना एळापूरने जिंकलेला आहे, 5वा सामना मांगले टीमने आणि 6वा सामना चिकुर्डी टीमने जिंकलेला आहे. म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकणारा संघ आहे एळापूर. पनुमरे वारून संघ 1 सामना जिंकतोय, 2 सामने गमावतोय. मांगले संघ 1 सामना जिंकला, 1 सामना गमावला, 1 सामना सुरू आहे. चिकुर्डी टीमने 3 सामने खेळलेले आहेत, 2 गमावलेत, 1 जिंकलेला आहे. आणि मंदूर संघाने 2 सामने खेळलेले आहेत, 1 सामना गमावला, 1 जिंकलेला आहे. असं विश्लेषण आपण करूया. किंबहुना या बॉलची आपण पडताळणी पुन्हा एकदा करत आहोत आणि ओमसाई MTC या वाहिनीची आपण मदत घेतोय. हा डेड बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. गोलंदाज पुन्हा तयार होतील. ओमकार पाटील. आत्ताचा हा डेड बॉल आहे आणि तो डेड बॉल आपल्याला पुन्हा एकदा हाताळावा लागेल. धावसंख्या 24. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फलंदाज तयार. यावेळेला आणखीन एक, परंतु लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आकाशाला गवसणी घालणारा बॉल झेल पकडलाय.
सचिन वक्ते शरीरावरचं नियंत्रण योग्य होतं, हाताची ओंजळ समोर केली आणि अखेरच्या क्षणी हा झेल टिपला. हीच ती महत्वाची विकेट होती. असं वाटलं होतं की हा बॉल सीमारेषा पलीकडे जाईल, परंतु लांबी कमी पडली. बॉलने उंची जास्त अधिकची प्राप्त केली आणि मोबदला भोगावा लागला तो आपल्या विकेटने. मयूर पन्हाळकर नावाचं वादळ आता शमलेलं आहे. ज्या वादळाने चांगली सुरुवात केली होती बॅटिंग करताना, तब्बल 2 षटकार खेळले. बॉलच्या पाठीमागे 18 धावांचा झुंजार खेळ त्यांनी केला, परंतु एका बाजूला 24 वरतीच दुसरा गडी गारद केलेला आहे टीम मांगले या टीमने. चला काही करा, येणाऱ्या फलंदाजाला विनंती की आपण लवकर या. टॉस साठी या. कॅप्टन दोन्ही मंदूर टीम आणि पनुमरे वारुण टीम दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. मंदूर टीम आणि पनुमरे वारुण दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉस साठी या. निश्चित ज्यांनी सर्वाधिक मोठा षटकार मारला होता ते फलंदाज माघारी गेले. पण एबी मॉर्कलची आपण चर्चा केली की ज्यांनी 128 मीटरचा षटकार IPL मध्ये ठोकला होता. ही चर्चा कुठेतरी अपूर्ण राहिली होती. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. त्याच्यामध्ये ओमकार पाटीलने यश मिळवलंय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी संकेत. बॅटचा किनारा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. एका धावेसाठी स्ट्राइक रोटेड आहे. पाठीमागच्या बाजूला एक धाव आहे, परंतु स्ट्राइक रोटेड आहे. म्हणजे जसं ग्राउंड तसे नियम, याच्याबद्दल आपण चर्चा करूया. परंतु मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येची गती वाढेल का? एका बाजूला 25 धावा, 2 गडी बाद, शेवटचे 2 बॉल शिल्लक. गोलंदाज तयार. एका बाजूला संकेत तर एका बाजूला मिथुन मस्कर. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल आलाय. खेळपट्टीवरती अनइक्वल बाउन्स आहे. कधी बॉल उसळतोय, कधी बॉल खाली राहतोय. परंतु बहुतांशी जर तुम्ही पाहिलत ना तर बॉल खाली राहिलेले आहेत आणि फलंदाजांना फलंदाजी करताना कसरत करावी लागते. एका बाजूला फलंदाज स्ट्रायकर एंडला मिथुन मस्कर तयार. खिरवडे नजर रोखून धरले या बॉलच्या पाठीमागे. पंच वळतील का नाही. फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये अडकले होते मिथुन मस्कर आणि किंबहुना त्यांनी हा बॉल सोडून दिला. म्हणजे हा निर्धाव बॉल आहे, हा योग्य बॉल आहे. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहे 25 धावा, 2 गडी बाद. सोनटक्के सर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा आपण टॉस घेतोय. जी मॅच खेळली जाणारे मंदूर विपक्ष पनुमरे वारुण अशी मॅच आहे. दोन्ही कॅप्टन्स आहेत आपल्या सोबत. एका साइडला पनुमरे वारुण टीम ना कॉल कोणाचा असेल? पनुमरे वारुण टीमचा असेल कॉल. छापा काटा काटा कॉल आहे. काटा हाच कॉल आहे आणि हा काटाचे. टॉस जिंकला. 3 मॅचेस तुम्ही खेळलेल्या आहेत. 1 मॅच जिंकलेला आहात. त्यामध्ये आत्ताची मॅच मागची मॅच घेतलीस तर थोडंसं हर्ट झाले का मागची मॅच? कारण की जी मॅच आपण पहिली बॅटिंग लाईनअप चालला नाही तिथे. नाही सर, हर्ट झालो कारण 6 बॉल बॉलर पाहिजे होत्या आणि आम्ही म्हणजे मेन जो प्लेअर होता त्याला आम्ही रोखण्याचं म्हणजे हे नाही सक्सेस नाही झालो. आणि जो बॉलर होता अनुज म्हणजे यंग, आता म्हणजे यंग बॉलर आहे. त्याच्यात म्हणजे अजून बरंच काही म्हणजे तो शिकत आहे. त्यातनं 6 बॉल 12 म्हणजे त्यांनी ते अटेंड करता नाही आले, पण चांगला प्रयत्न त्याने चांगला केला होता. चांगला प्रयत्न राहिला होता. आता टॉस जिंकलायस, महत्वाचा निर्णय. फिल्डिंग करेल आम्ही. दोन्ही टीमसाठी करो या मरोची मॅच, कारण की जिंकावी लागेल. ते देखील 1 मॅच जिंकलेत, ते 3 मॅच खेळलेत, तुम्ही 2 मॅच खेळलेत, आता तिसरी खेळताय, पण एकच मॅच तुम्ही जिंकलेला आहात. करो या मरो. काय बोलतात, टीम कशा पद्धतीने चालू आहे? काही चेंजेस बघायला भेटतील का आम्हाला? सध्या चेंज म्हणजे माझी जो ओव्हर मी चेंज करणार आहे, कारण दुसऱ्या मॅचला मला वाटतं 16 धावा गेल्यामुळे मी पाठीमागली मॅच गमावले आणि त्याबद्दल मी माझ्या टीमकडून माफी मागतो की माझ्या परफॉर्मन्समुळे ती ओव्हरमुळं ॲक्च्युली ती मॅच गेली ती. पण ठीक आहे, चेंज काय नाही आहे, तेच प्लेयर आहेत आणि चांगले एफर्ट देतील, त्याबद्दल काही शंकाच नाही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. पनुमरे वारुण टीमनं टॉस जिंकला. दे वॉन्ट द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रेझेंट मॅचकडे आता निलेश मर्ढेकर सर यांच्याकडे जाऊयात. संकेत पाटील यांचा एक अप्रतिम फटका आला. कव्हर्सला बॉल सीमारेषा पलीकडे फरार झाला. सरळ 4 धावांसाठी संकेत पाटील इळापूर तयार.
यावेळेला बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न, एक पाय रोवला होता, क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एका बाजूला दत्ता यांचा हा बॉल जर तुम्ही पाहिला, या बॉलची भेदकता तुम्ही पहा, उजव्या स्टिचच्या बाहेरचा आहे आणि जो योग्य बॉल आहे प्रभावित करतोय फलंदाजांना. दत्ता बांबवडेकर गोलंदाजीमध्ये तयार. आतापर्यंत त्यांनी टाकलेले आहेत बॉल 2 धावा खर्च केलेले आहेत, तब्बल 5. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. एका बाजूला संकेत पाटील, नजर या बॉलवरती रोखून धरलेली आहे, शरीरापासून दूर गेला आणि पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे. दिशेवरती आता नियंत्रण योग्य ठेवावं लागेल, योग्य दिशेने योग्य टप्प्यावरती बॉल हाताळावे लागतील. गोलंदाजीमध्ये जी काय भेदकता आहे, अचूकता आहे, गोलंदाजीमध्ये जी काय धार आहे ती दत्ता बांबवडेकर यांना अंमलात आणावी लागेल. क्षमता आहे, एक ऑलराऊंडर आहेत मांगले गावचे, वेळेप्रसंगी चांगली बॅटिंग करू शकतात, चांगली गोलंदाजी करू शकतात. परंतु एका बाजूला तुम्ही पाहिलं ना, मिथून आक्रमक फलंदाज आहेत. संकेत ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केले, कव्हर्सला ज्या प्रकारे फटके प्रभावित केलंय, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी संकेत पाटील तयार. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा, 2 गडी बाद. शेवटचे 4 बॉल शिल्लक. चला करा घाई, दोन्ही संघांना करूया आपण विनंती. या वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाहीये, कारण एखादी वेळ हातामधून निघून गेली ना तर ती पुन्हा येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे ते सांगता येत नाही. त्यामुळे एखादा स्ट्रोक खेळताना तुम्हाला योग्य अंदाज बांधावा लागतो आणि चांगला स्ट्रोक खेळावा लागतो. बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो आहेत ना, अंदाजावरती अवलंबून असतात. एखादा बॉल आलाय कसा, त्याला टोलवायचा कसा, याचा जर आपण योग्य अंदाज जर बांधला आणि वेळेची जर आपण अचूकता साधली ना तर आपण चांगला खेळ करू शकतो. मग क्रिकेट असो किंवा आयुष्य, बऱ्याचशा गोष्टी या अंदाजावरती अवलंबून असतात. बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला आता मिथून मस्कर तयार. एका बाजूला शेवटच्या अजूनही 3 बॉल प्रगती पथावरती. दत्ता राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटचा किनारा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा एक परवलीचा फटका आहे. फलंदाज बहुतांशी जर तुम्ही पाहिलं ना तर आडव्या बॅटने फटका खेळणं पसंत करतात आणि त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मिथून यांनी केला. 1 धाव मिळवून देते. धावसंख्या आहे 33 धावा, 2 गडी बाद. अजूनही या ओव्हरमध्ये 2 बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 3 चा थरार. करंट रन रेट आहे 9 चा, प्रोजेक्टेड स्कोर आहे 36 चा. पायांचा वापर करत थोडेसे पुढे आले होते परंतु परफेक्ट बुंदा बॉल, पायातून बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सिरवतो. यष्टांच्या पाठीमागे विजय पावले आहेत, त्यांच्या हातामध्ये बॉल सिरवलाय. पुन्हा एकदा या बॉलची क्रिया, भेदकता जी होती ना या बॉलची अप्रतिम होती. राऊंड द विकेट आले दत्ता आणि परफेक्ट यॉर्कर, पॉपिंग क्रीज मध्ये टाकलेला बॉल, जबरदस्त यॉर्कर. पायांमध्ये जी पोकळी निर्माण झाली ना त्याच पोकळीतून बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सिरवलाय. राऊंड द विकेट विथ द अँगल. पुढे आले आणि एका हातामध्ये हा झेल पकडलाय. व्हॉट अ कॅच. फेबिकॉल का जोड. एका हातामध्ये पकडलेला झेल, एक हात फक्त बाहेर काढला विजय पावले सरांनी आणि त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलेला आहे. धक्का क्रमांक लागलाय 3रा. 3-3-3. पुन्हा एकदा या बॉलची क्रिया. पुढे सरसावले होते संकेत पाटील आणि त्यांच्या बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाही आणि विजय पावले यांच्या हातामध्ये बॉल विसवला. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आहे 33 धावा, 3 गडी बाद. 4 षटकांचा खेळ संपलाय, माफ करा, आणि धावफलकावरती 33 धावा, 34 धावांचं लक्ष आहे. कार्यसम्राट आमदार, ज्यांच्या कार्याचा गुणगौरव करणारी स्पर्धा आहे. तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांचा फ्लेक्स तुम्ही बघताय. उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे आणि किंबहुना या स्पर्धेमध्ये आपण त्यांचे बरेचसे फ्लेक्स बघतोय. त्यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा आहे आणि स्पर्धा आमदार चषक 2024 ची आहे. कहो दिल से आमदार मानसिंगराव भाऊ फिरसे, म्हणजे हे काही फ्लेक्स आहेत त्यांच्या आपण प्रकृतीने पाहतोय. ओमसाई एमटीसीने बऱ्याचशा बारकावे त्यांनी टिपलेले आहेत. आमचं लक्ष विजय आणि विकास, म्हणजे हे काही स्लोगन आहेत ना ते आपल्याला प्रभावित करतात. पंचांकडे आपण बॉल सुपूर्द करूया. 34 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल 24. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम एळापूरने फक्त 33 कुटलेले आहेत. मांगले टीमला 34 धावांचं लक्ष दिलेलं आहे 24 बॉल मध्ये. पहिला डाव आपण पाहिला, आता आपण दुसऱ्या डावाकडे वळूया. पूर्व अर्ध तुम्ही पाहिलेला आहे, आता उत्तर अर्धाकडे आपण वळूया आणि अखेर
हा सामना कोणता संघ जिंकेल? एका बाजूला येळापूरला संधी आहे, 3 पैकी 3 सामने हा संघ जिंकणार का, की एका बाजूला मांगले संघ दुसरा सामना या स्पर्धेमधला जिंकणार? लाख मोलाची पारितोषिक आहे त्या स्पर्धेला. या स्पर्धेला आपण जेव्हा जेव्हा उल्लेख करतो ना, लाखांची पारितोषिक या स्पर्धेला लागलेली आहेत. आणि जे पहिलं पारितोषिक आहे ते 1 लाखाचं, द्वितीय 71,000चं, तृतीय आहे 50,000चं आणि चतुर्थ आहे 31,000चं. अशी लाख मोलाची स्पर्धा. उत्कृष्ट बॉलर 3,000 आहे, फलंदाज 3,000, फायनल सामनावीर 3,000, मालिकावीर 5,000. क्या बात आहे. आणि याचं आयोजन शिराळा व वाळवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनने घाटलेला हा घाट. शिराळा विधानसभा मतदार संघ मर्यादित पंचायत समिती गट. हे सामने तुम्हाला अनुभवायला मिळत आहेत. प्रत्येक जण आपण आवर्जून या स्पर्धेची वाट बघत होतो. काही दिवस या अगोदरचे जर तुम्ही पाहिले असेल ना, तर जोरदार पाऊस पडला होता. परंतु त्यानंतर पहा, काल ऊन पडलं, मैदान सुकलं गेलं. आयोजन समितीने मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं त्या मेहनतीचं फळ मिळालं. आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली आहे. जिथे रबर बॉल क्रिकेट संपलं नाही, त्या अगोदरच टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात केलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला उल्लेख करावा लागेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्या स्पर्धेपासून टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली, तर त्या स्पर्धेचं नाव आहे आमदार चषक 2024. चला, दोन्ही संघांना विनंती करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका, सामना सुरू करा. 24 बॉल 34चं लक्ष आहे. एका बाजूला आता येळापूरला करावी लागेल धारदार गोलंदाजी, तर एका बाजूला चांगली बॅटिंग करावी लागेल टीम मांगले या टीमला. एका बाजूला येळापूर पंचायत समिती गट हा संघ खेळतोय, तर एका बाजूला मांगले पंचायत समिती गट खेळतोय. म्हणजे हे जे काही सामने आहेत ना, ते गट वाईज आहेत. बरीचशी गावं एका एका गटामध्ये आहेत. त्याच्यामधले बऱ्याचशा गावातले खेळाडू एकत्रित करून एक संघ तयार केलाय आणि तो संघ इकडे प्रेझेंट केलाय. अशा प्रकारचं आपण विश्लेषण करूया. म्हणजे क्रिकेटमध्ये कसलेले रुजलेले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. पहा, हे विहंगम दृश्य इंट्रिगेट कसं आहे, या सर्व गोष्टींचा आढावा विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेला आहे. इस्लामपूर शिराळा हा हायवे रोड आहे आणि त्याच रोडवरती या सर्व गोष्टी आहेत. हे विहंगम दृश्य आहे, ग्रीनरी चांगली आहे, हे जे मैदान आहे. आणि शिराळा तालुका म्हटलं ना की डोंगराळ प्रदेश म्हणून या तालुक्याची ओळख आहे. चौबाजूने जर तुम्ही पाहिलं ना, तर उंचच उंच डोंगर आहेत. या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. सर्वाधिक पाऊस, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्या आपण चर्चा करूया शिराळा वाळवा या दोन्ही तालुक्यांबद्दल. परंतु सामनाही महत्वाचा आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये आलेले आहेत ऑल इंडिया आयकॉन विजय पावले, त्यांच्या सोबतीला दत्ता बांबवडे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी मोहरे गावचे अँडी अर्थात आनंदा पाटील. अँडी पहिले षटक हाताळतील. स्ट्रायकर एंडला खुल्या गटाचे खेळाडू विजय पावले सर. पहिलाच बॉल, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक गुडघा टेकवला होता, एक पाय बाहेर काढला होता आणि स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्नांना यश आलं नाही. मनसुबी ओळखले अँडी यांनी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल थाय पॅडला जाऊन भेटतोय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे नाहीये. सुरुवात चांगली केली आहे टीम येळापूरने. एका बाजूला मनसुबे काही वेगळे आहेत विजय पावले यांचे बॅटिंग करण्याचे. यावेळेला फुल टॉस बॉल, डीपी स्क्वेअर लेगला बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान, 6चा लगान. विजय पावले यांच्या बॅट मधून एक आलाय लाजवाब षटकार. लोअर फुल टॉस बॉलचा घेतलेला हा समाचार होता, आस्वाद होता. पुन्हा एकदा पहा, अँडी गुडघा टेकवला, एक पाय पुढे काढला, गरकन गिरकी घेतली आणि बॉलला गरकन वळवलं. मोहर लागली आहे या बॉल वरती. सोन्या भाऊ बसलेले आहेत, ते सांगतील. निश्चित आपण पडताळणी करूया. हा चौकार आहे आणि आपण 4 धावा या बॉलच्या पाठीमागे अंकित करूया.
धावसंख्येला पुढे नेऊया. धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे 4 धावा. तब्बल 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. म्हणजे या बॉलची उडान 4चा लगान असं म्हणायला काही हरकत नाही. आणि 4 धावा आपण अंकित करूया. पॉवर प्लेचं हे षटक आहे. गोलंदाज सय्यार अँडी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल सी कॉर्नरच्या दिशेने निघालाय. आउटफील्ड स्लो आहे आणि अखेर बॉल सीमारेषा चिरतोय. लागोपाठचा दुसरा चौकार विजय पावले यांच्या बॅटमधून. एका बाजूला आता मोठ्या फटक्यांचा धुडगूस घालायला सुरुवात केली विजय पावले यांनी. आक्रमण केले अँडी यांची वरती. उजव्या स्टीच्या बाहेर शप्पल झाले. क्रीजच्या खोलीचा चांगल्या प्रकारे वापर केला विजय पावले यांनी. बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. ज्या ज्या वेळेस फलंदाज क्रीजच्या खोलीचा वापर करतात ना त्यावेळेस काही मिली सेकंद त्यांना वेळ मिळतो बॉलचा अंदाज घेण्यासाठी आणि खेळण्यासाठी. म्हणून की काय फलंदाज क्रीजच्या खोलीचा चांगल्या प्रकारे वापर करतात. म्हणजे या सर्व काही गोष्टी आहेत ना क्रिकेटमध्ये ज्यांचा आपण आढावा घेतोय. फलंदाज शपल का होतात. फटका पाठीमागे खेळण्यासाठी सुलभ होतं किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तुम्ही आधुनिक काळाचं क्रिकेट बघताय. पूर्वीचं क्रिकेट आत्ताचं क्रिकेट फार मोठा बदल झालेला आहे. आज क्रिकेटमध्ये लाखोंची पारितोषिक आलेली आहे. त्याच्यामधली एक नामवंत स्पर्धा आपण बघतोय. यावेळेला फटका मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत कोणतीही धाव नाही आणि लाख मोलाच्या स्पर्धेचं आयोजन किंबहुना आपण ज्याची चर्चा करतोय शिराळा वाळवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनने घातलेला हा घाट दिलेली आपल्याला एक चांगली मेजवानी जिचा आपण घेतोय आस्वाद. आज रविवारचा दिवस आहे. फक्त या बॉलला स्वीप केलंय. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे 10 धावा धावफलकावरती. विजय पावले सर स्ट्रायकर एंडला आहेत. ISPL या स्पर्धेमध्ये खेळले माजी मुंबई या टीम कडून. स्ट्रायकर एंडला तयार. त्यावेळेला स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवरती एक सिंगल धाव मिळाले. आणि ISPL मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार त्यांना मिळाला आणि किंबहुना गुडघ्यावरती बसलेले होते आणि त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस 11 धावा अँडी यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली. 2 चौकारी अगोदर खर्च केले होते. 3 बॉल जरी महागडे असले ना तरी 3 बॉल हे त्यांचे अतिशय चांगले होते. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. 0 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाठलाग करताना 11 बनवलेले आहेत. आता 18 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 23 धावा. 18-23चं समीकरण चला करा घाई दोन्ही संघांना करूया आपण पुन्हा एकदा विनंती. ओव्हर नंबर 2 साठी पर्याय निवडलाय कुसाई वाडीचे मयूर पन्हाळकर ज्यांनी बॅटिंग बहरदार केली आहे. परंतु आता गोलंदाजीमध्ये चमक दाखवणार का आणि स्ट्रायकर एंडला विजय पावले आहेत त्यांची विकेट घेणार का. दोन्ही खेळाडू 32 खेळामध्ये सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहेत. किंबहुना एका बाजूला भारतातल्या स्पर्धा गाजवताना आपण विजय पावले सरांना पाहिलंय परंतु एका बाजूला नवी मुंबई आणि 32 शहराच्या स्पर्धा गाजवणारे मयूर पन्हाळकर. असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. फुल टॉस बॉल कन्वर्ट केलाय 2 धावेसाठी. वेग चांगला होता आणि या बॉलला फक्त दिशा दिली. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावते. आता येणारे बॉल आहे 17 बनवायचे आहेत 21 धावा. एका बाजूला येळापूर संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. तो शोध कधी संपेल. प्रयत्नांची पराकाष्ठा आज करावी लागेल. यावेळेला हा फटका कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता विजय पावले यांनी स्वतःवरती संयम ठेवलेला आहे. 1 धाव काढून स्ट्राइक रोटेट केले. स्कोर बोर्डला बिझी ठेवलंय आणि स्ट्राइक वरती पहिल्यांदा दत्ता बांबवडेकर माफ करा दत्ता बांबवडे यांना आणलेला आहे. पहिल्यांदा स्ट्राइक करतील दत्ता ज्यांनी गोलंदाजीमध्ये एक चांगली चमक अंतिम षटकामध्ये दाखवली होती. बॅटिंग दत्ता करतील. एका बाजूला मयूर पन्हाळकर पुन्हा तयार. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत मांगले गावचे दत्ता बांबवडे. खोलवर टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. दोन्ही फलंदाजाने सध्याच्या घडीला संयमाचा खेळ केलाय. स्कोर बोर्डला बिझी ठेवलेला आहे आणि स्कोर बोर्डला अगदी हळवार पद्धतीने पुढे नेलेला आहे.
15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. विजयाचे मार्ग शोधावे लागतील. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो, तो तुम्हाला शोधावा लागेल. टीम इळापूरला प्रयत्नांची उंची आज वाढवावी लागेल. मयूर पन्हाळकर तयार. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन, उजव्या स्ट्रीटच्या बाहेर प्रभावित करणारा बॉल आहे. विजय पावले दुधा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा, आणि अखेर बॉल सोडून दिला आणि पंचांनी कळवलं की हा योग्य बॉल आहे. यावेळेला स्विच हिटचा फटका. काही नैसर्गिक अडथळे आहेत, विद्युत तारा आहेत, विद्युत वाहक तारा आहेत, आणि त्या तारांना बॉल जाऊन लागतोय. आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे ग्रामीण क्रिकेट म्हटलं की या सर्व गोष्टी ग्रामीण क्रिकेटला रंजक बनवतात. धावसंख्या आहे धावफलकावरती 16 धावा आणि 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. मॅच मध्ये रंगत येईल का? एका बाजूला टीम इळापूरला पहिली विकेट मिळेल का? एका बाजूला स्ट्रायकर एंडला दत्ता बांबवडे तयार. आपटलेला बॉल आणि पंचांचं बोट आकाशाकडे. अखेर इळापूरला पहिली विकेट मिळाली आहे. दिलाय परतीचा इशारा. धक्का क्रमांक पहिला मांगले टीमला. दत्ता बांबवडे परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक 1. एका बाजूला आता ही विकेट जी मिळाले मनोबल वाढवेल का इळापूरचं? कारण पाण्यामध्येच वीज असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास आपल्यामध्येच असतो, त्याची आज साथ घालावी लागेल. एका बाजूला 12 बॉल 18 धावांची गरज आहे. हे समीकरण आहे ओव्हर नंबर 3 साठी. आता कोणत्या नावाचा पर्याय निवडला जाईल? एका बाजूला मॅच बनवण्याचा प्रयत्न करून एक गोष्ट विसरून चालणार नाही की एका बाजूला विजय पावले अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे मॅच मध्ये अजूनही बरीचशी रंगत बाकी आहे. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीयेत, हे तितकंच खरं आहे. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी शेवटच्या क्षणापर्यंत लढतो. आता हा सामना कोणते खेळाडू शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जातील? येणारे 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 18 धावा. रात नहीं ख्वाब बदलते, मंजिलें नहीं कारवा बदलते. अरे जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वेळ बदलते, परंतु वेळ बदलण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. आज ती मेहनत मैदानाच्या आत में करावी लागेल. जे पाण्याने भिजतात ते कपडे बदलतात, परंतु जे घामाने भिजतात ना ते इतिहास बदलतात आणि यश मिळवतात. आता मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ यश मिळवेल? येणारे 12 बॉल 18 ची गरज. ओव्हर नंबर 3 रवी सावंत. यावेळेला बॉलच्या ब्रेड पर्यंत गेलेत. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. समाधान एकाच धावेवरती मानावं लागेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट, काही गोष्टींवरती तुम्हाला समाधान मानावंच लागतं. एका बाजूला आता स्ट्रायकर एंडला बॅटिंग मारताना सचिन वक्ते आहेत. एका बाजूला षटक क्रमांक 3 रवी सावंत. 11 बॉल आता 17 ची गरज आहे. रंगलेला एक रोमांचक सामना. कोणता संघ सामना घेऊन जाईल? इळापूर हा सामना जिंकला तर 3 सामने जिंकणारा. आणि बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. फलंदाज हाताश. एक पाय पुढे काढला, बॅटला घेऊन गेले. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. धक्का क्रमांक 2 टीम मांगले या टीमला. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. इष्टरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवला. मयूर पन्हाळकर होते आणि त्यांनी टिपले ही कॅच. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 10 बॉल 17 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट आहे 10.20 चा. करंट रन रेट आहे 7.29 चा. याचा विचार मांगले टीमला आता प्रखरतेने करावा लागेल. आज एक चांगला खेळ कोणता संघ करेल आणि कोणता संघ बाजी मारून जाईल? चला घाई करणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे. संकेत लायकर, ज्यांनी या स्पर्धेमध्ये 3 बॉल 3 चौकार लागोपाठचे ठोकलेले आहेत, किंबहुना चौकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मांगले गावचा संकेत लायकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. ज्यावेळेस पाठीमागचा सामना जर आपण पाहिला असेल ना, संघ अडचणीमध्ये होता आणि मधल्या फळीमध्ये येऊन
पहिल्या डावामध्ये रंग कुणी भरले होते तर ते नाव होतं संकेत लायकर. मैदानाच्या आतमध्ये आले, समोर रवी सावंत यांचा मारा. या बॉलवरती नजर रोखून धरली आहे, पंच वळतील का पा, आणि पंच अखेर वळलेले आहेत की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली रवी सावंत यांची आहे, एक छोटासा रनअप आहे. गोलंदाजी शैली जर तुम्ही पाहिली ना तर गोलंदाजी करताना गती कमी आहे आणि काही वेगळ्या प्रकारचे बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, कमी गतीच्या बॉलचा आता बोलबाला सुरू झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आलाय तो डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल मांगले टीमचं प्रेशर वाढवेल आणि प्रत्येक धाव येळापूरचं प्रेशर वाढवेल. परंतु याच प्रेशर मधून कोणता संघ विजय होईल. पण अनेक वेळा प्रयत्न करून जर तुम्हाला यश मिळत नसेल ना तर यशाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा बदला, कारण झाडं नेहमी मुळं नाही तर पानं बदलतात. त्यामुळे विजयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा तुम्हाला शोधाव्या लागतील. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर हा बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. पंचांनी कळवले की हा नो बॉल आहे, म्हणजे कुठेतरी गाईडलाईनचं उल्लंघन या बॉलच्या पाठीमागे झालेलं आहे. यानंतरचा बॉल फ्री हिट असेल. गाईडलाईनचं उल्लंघन केलेलं आहे. फ्री हिटचा बॉल, यानंतर फ्री हिट आहे. उघड्या डोळे बघा नीट, कारण यानंतर आहे फ्री हिट. फलंदाजाला संधी, गोलंदाज अग्नी दिव्यातून जाईल. आणि फ्री हिटचा बॉल डॉट आलाय, त्याच्यामुळे आता समीकरण तेच राहिलेलं आहे. कमी गतीच्या बॉलचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. बॅकफुटचा पंच, क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉल वरती येतील. एकच सिंगल धाव, एक धाव मॅचला रंग प्राप्त करून देते. एक डॉट बॉल मॅच मध्ये रंग भरतोय. परंतु आता समीकरण काय उरलेलं आहे, आता येणारे बॉल शिल्लक आहे. 7 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 14. अंतिम बॉल काय दडलंय, नजर रोखून धरले या बॉलच्या पाठीमागे. आणि शेवटचा बॉल पुन्हा एकदा विजय पावले द्विधा मनस्थितीमध्ये अडकले आणि अखेरचा बॉल डॉट आलाय. आता विजयासाठी बनवायचे आहेत 6 बॉल. 14 धावांची गरज आहे. दर्द सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो दोस्तों कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि तोच संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे, कारण 6 बॉल 14 ची गरज आहे. कोणता संघ बाजी मारून जाईल, हृदयाची धडधड पुन्हा एकदा चुकतीये, काळजाचा ठोका. चला घाई करा, आयोजन समितीने कळवलेलं आहे की आपण घाई करा. टीम मीटिंग बोलवलेली आहे. येळापूरने 1 मिनिटामध्ये आयुष्य बदलू शकत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. परंतु आता अंतिम षटकासाठी विश्वास कुणावरती ठेवला जाईल, बॉल कुणाच्या हातामध्ये सोपवला जाईल, संघाचा विश्वास कुणावरती आहे. 6 बॉल बचाव करायचा आहे तो 14 धावांचा. एका बाजूला बॅटिंग मध्ये दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत, संकेत लायकर आणि त्यांच्या सोबतीला विजय पावले सर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटकासाठी पर्याय निवडलाय. ओव्हर नंबर 4 साठी खिरवडे गावचे मिथुन मस्कर. 6 बॉल 14 ची गरज आहे. रत्नागिरी पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आज खिरवडे गावाचा डंका वाजणार की मांगले गावाचा डंका वाजणार. येळापूर की मांगले. मिथुन मस्कर. 6 बॉल 14 चा सामना. स्ट्रायकर एंडला संकेत लायकर. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, लॉंग ऑफला खेळलाय, एकच धाव आणि स्ट्राइक आता विजय पावले यांच्याकडे दिलेला आहे. संकटाच्या पेचातून कोणता खेळाडू संघाला मार्ग काढून देईल आणि यशाची वाट कोणता खेळाडू शोधेल आणि कोणता संघ विजयावरती शिक्का मोर्तब करेल, कारण 5 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. 13 धावा. 5-13. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु आलाय तो हा डॉट.
हा संघर्ष आहे. पंचांकडे दाद मागितली वाईटसाठी, परंतु पंचांची कोणती हालचाल नाहीये. 4 बॉल 13ची गरज. शफल झाले होते विजय पावले आणि त्यानंतर पहा हा बॉल. निश्चित 2 पंच आता मधोमध आलेले आहेत, विचार विनिमय करतील आणि प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे जो खेळण्याचा प्रयत्न होता तो अखेर फसला आणि इथून पुढचं समीकरण हे निश्चित पंचांनी सांगितलं की इट्स अ वाईट बॉल. समीकरण आता बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी बनवायचे आहेत आता धावा 12. 5 बॉल 12. एका बाजूला पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार मिथुन मस्कर. 5-12चा थरार. यावेळेला पुढे आले क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेलगत वेगाने आले. दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय. स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि कोणता फलंदाज आपल्या विकेटचा त्याग करेल आणि अखेरकार जिथे विकेट होती तिथे हाताशी काहीच लागलं नाही आणि किंबहुना जिथे एकच धाव होती आणि प्लस विकेट होती अशा परिस्थितीमध्ये येळापूरने खर्च केल्या धावा 2. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल झाला आणि जे करायचं नव्हतं स्ट्राइक वरती विजय पावले यांना पुन्हा एकदा आणलेला आहे. म्हणजे 4 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 10 धावा. हा संघर्षाचा काळ आहे. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग कधी येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाचा राजभोग आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी ही तुम्हाला ठेवावीच लागते आणि तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ करतायत, लढतायत, आज झुंजतायत आणि आज लढावं लागेल, आज झुंजावं लागेल. आज हा सामना कोण जिंकणार. येणारे 4 बॉल 10 धावांची गरज. पुन्हा एकदा टीम मीटिंग बोलवली आहे. चला दोन्ही संघांना विनंती करूया आपण घाई करा. चार बॉल 10ची गरज आहे. उत्कंठा आपल्या सर्वांची वाढलेली आहे. हा क्रिकेटचा सुख सोहळा आपण पाहतोय. याची देही याची डोळा. आमदार चषक 2024 हे भव्य दिव्य आखीव रेखीव पर्व. हा संपूर्ण मुख्य व्यासपीठ आहे. हा कॉमेंट्री बॉक्स आहे जो अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आहे. हा संपूर्ण तुम्ही कॉमेंट्री बॉक्स बघताय. या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेताय. ओमसाई MTC चा हा संपूर्ण सेटअप आहे. एका बाजूला साऊंड सिस्टीम आहे. या बऱ्याचशा गोष्टी आहेत. कॉमेंट्री बॉक्स ज्या प्रकारे कॅमेरामॅन दाखवत आहेत ओमसाई MTC च्या माध्यमातून प्रसारण आहे. कॉमेंट्री बॉक्स अगदी वेगळा आहे. म्हणजे या स्पर्धेला रंग आणण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर खेळाडू करतायत, परंतु मैदानाच्या बाहेरून कॅमेरावर देखील तितकंच महत्वाचं आहे. ही संपूर्ण ग्रीनरी आहे गाव म्हटलं आणि त्याचबरोबर चिंचा आणि खऱ्या अर्थानं चिंचेच्या झाडाला आता चिंचा लागलेल्या आहेत आणि प्रत्येकाचं लक्ष म्हटलं की चिंचा, आंबट गोड असं हे फळ आहे. 4 बॉल 10ची गरज आहे. या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेऊयाच. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला हा तालुका ज्याची आपण चर्चा करतोय. चहूबाजूने जर आपण पाहिली ना तर हिरवी चादर आहे. उंचच उंच डोंगर, हा संपूर्ण असा परिसर आहे. 4 बॉल 10ची गरज. सामना पुन्हा सुरू होईल. तर निश्चित सामना थोडा वेळ थांबलेला आहे कारण मिथुन मस्कर यांच्या पायामध्ये थोडासा क्रॅम्प आलाय आणि कुठेतरी या गोष्टी टीम येळापूरसाठी लाभदायक नाहीयेत. परंतु एका बाजूला मांगले टीमला बनवायचे आहेत 4 बॉलच्या पाठीमागे 10 धावा. सामना थांबलेला आहे आणि सामना पुन्हा एकदा सुरू होईल. 4-10चा थरार आहे. आणि ओमसाई MTC च्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते, अक्षय शेठ म्हात्रे यांनी कळवलेलं आहे की ओमसाई MTC या वाहिनीसोबत 400 प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. क्या बात आहे. म्हणजे आतापर्यंत एक सर्वाधिक उच्चांक आहे.
आणि किंबहुना ज्या प्रकारे या स्पर्धेची रंगत, या स्पर्धेचे वारे हे विविध तालुक्यांमध्ये नवी मुंबईमध्ये वाहत आहेत. किंबहुना येणाऱ्या 5 दिवसांमध्ये या वाऱ्यांना जोरदार वेग मिळेल. गावागावाला एकत्रित करत क्रिकेटच्या धाग्यामध्ये बांधलं गेलेलं आहे आणि त्या धाग्याचं नाव आहे आमदार चषक 2024. 10 धावा 4 बॉल असं विश्लेषण आपण करूया. सामन्याचा सामना अजून थांबलेला आहे. आमदार चषकाची जर आपण नियोजनाबद्दल चर्चा केली, हायवेवरती एक चांगला एंट्री गेट आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मैदानाची सजावट चांगली आहे. 2 बाउंड्रीज आहेत, कॅमेरामॅनसाठी 2 स्टँड आहेत. हा विहंगम दृश्य आहे. पॉवर प्ले बघा, ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवर प्ले असतो त्या प्रकारे ग्रास कटिंग केलेला आहे, गवत कटिंग केलेलं आहे आणि ही संपूर्ण खेळपट्टी आहे. 30 यार्ड सर्कल आहे आणि त्यानंतरची सीमारेषा तुम्हाला बघायला मिळते. ही जी खेळपट्टी आहे ना, ज्या खेळपट्टीवरती तुम्ही विजयाचे झेंडे रवणार आहात, ज्या खेळपट्टीवरती तुम्ही आपली स्वप्न या आमदार चषकाची रंगून जाणार आहात, ज्या खेळपट्टीवरती श्वासाची चाल, घामाची ढाल तुम्ही करणार आहात, ज्या खेळपट्टीवरती हारण्यावरती मात आणि जिंकण्यासाठी संघर्ष तुम्ही करणार आहात, हे संपूर्ण हे मैदान आहेत. बरेच संघ उद्याही खेळायला येणार आहेत, परवाही येणार आहेत. आज आपण काही संघांना खेळवत आहोत. चला घाई करा, आयोजन समितीने कळवलेलं आहे. खेळाडू रिप्लेस केलेला आहे टीम येळापूरने. हे विहंगम दृश्य आहे जे आपण बघत आहोत, जे मनाला एक मनस्वी आनंद देतो. अवकाशातून हे मैदान दिसतं तरी अखेर कसं. आणि या सर्व गोष्टी, एका बाजूला तुम्हाला शेती बघायला मिळते. पावसाळा म्हटलं की भात शेती मोठ्या प्रमाणामध्ये भाताची लागवड केली जाते आणि संपूर्ण हे मैदान ज्याचा आपण आढावा घेतला. आणि पहा या स्पर्धेला ही ट्रॉफी आहे आणि किंबहुना याच्याबद्दल आपण चर्चा करूया. मन वेधून घेणारी आकर्षक अशा ट्रॉफीज या स्पर्धेला आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. हे विहंगम दृश्य आहे खऱ्या अर्थानं. अवकाशातून ही खेळपट्टी आणि किंबहुना या सर्व गोष्टी कशा प्रकारे दिसत आहेत याचं चांगल्या प्रकारचं चित्रीकरण. मॅचला सुरुवात होते आणि गोलंदाज आता बदललेला आहे. विकास शेडगे त्यांचे काही बॉल हाताळत आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल पायाला जाऊन भेटतोय. बॅटची थोडीशी आतली कडा होती, म्हणजे समीकरण तेच राहिलेलं आहे. येणारे बॉल आहेत आता 3 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 10 धावा. 3 बॉल 10 ची गरज. तू थोड़ा सा सबर कर ले, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. परंतु आज स्वतःची वेळ स्वतःला आणावी लागेल. एका बाजूला 3 बॉल 10. हा जो बॉल होता टप्पा पडल्यानंतर पायाला जाऊन भेदला. कोणती धाव नाहीये. विकास शेडगे काही बॉल हाताळण्यासाठी आलेले आहेत. 3 बॉल 10 ची गरज. एका बाजूला विजय पावले सर तयार. कोणता संघ विजयाचा घाट पार करेल आणि कोणत्या संघावरती पराभवाचे काळे ढग असतील. 3 धावा आणि हा बॉल डीपी स्क्वेअर लेग. 2 धावेंसाठी चाललाय. सामना जिवंत आहे. 2 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. आता 8 धावा. 2-8. एखादा मोठा फटका, एखादा डॉट बॉल, एखादी विकेट, एखादा चौकार. काय घडेल, काय दडलंय. 2 बॉल 8 ची गरज आहे. जीत का जज्बा सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि त्या जुनूनने आज कोणता संघ खेळणार. 2 बॉल 8 ची गरज आहे. येळापूर की मांगले, मांगले की येळापूर. एका बाजूला विजय पावले तर एका बाजूला विकास शेडगे. 2 बॉल 8 ची गरज. आणि हा बॉल डीप मिड विकेट. सीमारेषेच्या दिशेने, सीमारेषेच्या पलीकडे सरळ पाठवलाय. 6
धावेंसाठी राह के काटे चुपते नहीं, बड़ी छलांग मारना सिखाते और इस गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर सीधा 6 रनों के लिए। मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, अरे मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर। 1 बॉल 2 ची गरज, मॅच जिवंत ठेवणारा षटकार आलाय। विजय पावले यांनी षटकार ठोकत या मॅच मध्ये रंगत आता वाढवली आहे। जिथे विकास शेडगे यांनी सामना बनवला ना, आता तिथे सामना विजय पावले यांनी बनवलेला आहे। 1 बॉल 2, सामना बरोबरी जर सुटला तर बॉल आउट। 1-1 पॉइंट। ओके, करेक्शन करूया दोन्ही संघ, पुन्हा एकदा लक्ष वेधून घेत आहोत। मॅच बरोबरी सुटली तर 1-1 पॉइंट दिला जाईल, ही आयोजन समिती सूचना आहे। मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या। 1 बॉल 2, वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे। 1 बॉल 2, कोण बदलणार आपली वेळ? आणि हा बॉल सोडून दिलाय, पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे। आता 1 बॉल 1 धावेची गरज। विकास शेडगे यांना आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल, जीवनातला सर्वोत्तम चांगला बॉल टाकावा लागेल। क्रिकेटमध्ये जे काय कौशल्य आत्मसात केलंय त्याचं एक चांगलं सादरीकरण आज करावं लागेल। एका बाजूला एक चांगला फटका विजय पावले यांना आपल्या जीवनातला खेळायचा आहे, कारण 1 बॉल 1 धावेची गरज आहे। घायल तो या हर परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है। आणि अखेरकार हा सामना मांगले टीमने 1 बॉल राखून जिंकलेला आहे। एका बाजूला एळापूरने या सामन्यामध्ये चांगली टक्कर दिली, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण अनाउन्स करूया। गोलंदाजी करताना ज्यांनी टिपली 1 विकेट आणि बॅटिंग करताना नोट आउट बनवलेले आहेत 26 धावा 16 बॉल, प्लेयर ऑफ द मॅच विजय पावले सर। प्लेयर ऑफ द मॅच विजय पावले यांना आपण प्रदान करूया। बॅटिंग करताना 26 धावा कुठल्या, गोलंदाजी करताना